थोरलं कुटुंब आता आपल्यासोबत आहे. सौ मनीषा आणि सुधीर परब. नमस्कार. छान छान गप्पा मारा बरं का. बरं या कडक आहेत असं आम्हाला वॉचमन काकांनी पण सांगितलंय, सासूबाईंचं पण म्हणणं आहे. अशाच आहेत का स्वभावानं? नाही तसं नाहीये काय. मग कधी कधी असं कडकपणा दाखवते. कधी होतो तुमच्यावरती, कधी रागवतात का? कधी म्हणजे शक्यतो आम्ही हॉटेलमध्ये नाही गेल्यावर जरा आमचं खाण्यावरून जरा हे होतं. काय 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 होतं? काय तिला नॉनव्हेज खायचं असतं आणि मला व्हेज खायचं असतं. तुम्ही खात नाही नॉनव्हेज? खातो पण जास्त शक्यतो मला आवडत नाही मग नॉनव्हेज. शेवटी काय ठरतं या वादातून की नॉनव्हेज खाता की व्हेज? नॉनव्हेजच मागवतो. म्हणजे नॉनव्हेज म्हणजे काय असतं की बाबा कधीतरी एकदा गेलं की माझ्या आवडीचं काहीतरी चिकन बिकन, कधी मग अंडा कढी वगैरे असं अंडा कढी कधीतरी खातात. म्हणजे अच्छा. दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज तेवढं असतं की नाही चला. अच्छा, मग तुमचा स्वभाव कसा आहे? मिस्टरांचा कसा आहे स्वभाव? खूप तुम्ही चांगलं आहे. अच्छा. म्हणजे आपण म्हणतो ना 7 जन्मी हाच नवरा मिळावा. अरे वा. मी खरंच म्हणेन हा मिळावा. मी क्या असं बात खरंच है. सांगते. खूप चांगले आहे. ते कडक आहेत पण तेवढेच प्रेमही देखील खूप आहे. म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी सांगते, बाकी काही बोलू दे कोणी. कोणता असा एखादा प्रसंग मिस्टरांसोबतचा लक्षात राहिला आहे का हो? की खूप असा मनात राहिला की इथे कळ काय आपले मिस्टर आहेत म्हणून? हे असं काही एखादा प्रसंग नाही आठवत. बर, पण छान चाललंय एकंदरीत. हो एकदम खूप छान. मी खूप सुखी आहे. क्या बात आहे. असे सुखी राहा. आणि एक छानसा आपण आता राऊंड खेळूयात. काही कार्ड्स मी आतमध्ये लपवून ठेवलेले आहेत, तुम्हाला शोधायचे आहेत. शोध मोहीम करा, बक्षीस जिंका. खेळूयात शोध मोहीम. वहिनींना देऊयात तुमच्यातर्फे आणि माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला क्लू आहे, मिस्टरांना आवडणाऱ्या पदार्थासाठी लागणारा एक जिन्नस. वेळ सुरू होते आत्ता. शोधा. मिस्टरांना काय आवडतं बघा. बरोबर शोधलेला आहे. सांबर मसाला त्याच्यामध्ये ठेवलं होतं ना. काय आवडतं? इडली आवडते का इडली जास्त? अच्छा. पुढचा प्रश्न आहे, क्लू आहे तुमच्यासाठी. तुमच्या बहिणीनं मिस्टरांना दिलेली एक भेट. वेळ सुरू होते आत्ता. शोधा पटकन. काय आहे? 6 5 4 3 2. वेळ संपली. या. नाही आठवलं? नाही तुमच्या बहिणीनं दिलं. शर्ट दिला ना त्यांना एक. हो. हा, तिकडे ठेवलं होतं. असू द्यात. एक कार्ड वहिनींनी बरोबर शोधलं. याच्यामध्ये एक बक्षीस आहे तुमच्यासाठी आणि बक्षीस मिळतंय वहिनींना प्रेशर कुकर. अभिनंदन. धाकटं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ सायली आणि सुहास परब. नमस्कार. नमस्कार. लव्ह स्टोरी माझ्या आवडीचा विषय. एक नवीन काहीतरी मला शिकायला मिळतं, बघायला मिळतं. कसं काय ठरलं तुमचं? हे समोर राहायचे ते आणि मी त्यावेळी इथे राहायचो. अच्छा. भावाच्या इथे. बरं. मग असं म्हणजे समोरासमोर असं येणं जाणं होतंच. नजरेला नजरे येऊन असं झालं आमचं. मग कधी वाटलं की हीच? बाहेर म्हणजे असं जाते वेळी तिला मी येते वेळी जाते वेळी असं भेटायचं. जॉबला जायचे ना इथे. बरं. त्यावेळी येते वेळी जाते वेळी भेटायचं. मग कधी त्यांना विचारलं धाडस करून? मी धाडस असं केलं नाही. माझी कांदिवलीला बहीण राहते. हा. तर तिला मी सांगितलं असं 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 आहे, तू बघ विचारून म्हणून. अच्छा. तर तिने विचारलं. त्यावेळी ते लोक झाले. बहिणीनं विचारलं डायरेक्टली? हा. मग तुम्ही हो म्हणाला बहिणीला? तुम्हाला आवडत होते? आवडत होते. त्यांनी न बोलता आपलं हो ते आवडत होते म्हणजे बघण्याचा कार्यक्रम व्हावा तर साथ तर चालू. इतक्या लास्ट आहेत वहिनी आमच्याशी बघ. बरं, तुमचं इंटरकास्ट मॅरेज झालं, मग विरोध होता का कोणाकडून? फक्त मोठ्या दिरांचा. मोठ्या दिरांचा म्हणजे यांच्या बंधूंचा विरोध होता का? नको म्हणून? नाही, ते सांगत होते एवढ्यात लग्न करू नका म्हणून. म्हणजे यांना सांगत होते. मग सपोर्ट कोणी केला? सपोर्ट बाकी घरातल्या सगळ्यांनी, सासू सासऱ्यांनी वगैरे सगळ्यांनी. अच्छा. आणि मग छान छान सगळं चालू झालं. बरं, आता मला खेळाविषयी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की मगाशी खेळताना असं झालं की त्या म्हणाल्या की जसं ठरलं होतं आमचं काहीतरी वेगळं ठरलं, इकडे उत्तरं वेगळी झाली. तर असं का तुम्ही त्यांना माहिती का चुकीची दिलीत? नाही, मी सांगितलं होतं त्यांना की 5 वर्षापूर्वी आम्ही घर बांधलं. अच्छा. 2011 चालू आहे, मग 5 वर्ष मागे गेलं तर 2006 येतं. नाही, पण त्यांनी आम्हाला त्यांना सांगितलं म्हटलं की की 2005. नाही, त्या अशा म्हणाल्या होत्या की आम्ही ठरवलं होतं की 2005 हे उत्तर द्यायचं आणि मग तुम्ही इकडे 2006 दिलं. असं का बरं? नाही, असं काही नाही. 5 वर्ष मागे गेल्यानंतर पण 2005 द्यायचं हे ठरलं होतं का तुमचं? नाही. नाही ठरलं. बरं. आणि मग सासूबाईंनी पण त्यांना पुरणपोळी, तुम्हाला वडापाव? सासूबाईंना वडापाव असा जास्त आवडतो. अच्छा. ते पण सासरे आणायचे म्हणून. अच्छा. आणि पुरणपोळी घरात केले तर ते आवडीने खातात. बरं. त्यांनी वडापाव सांगून ते उत्तर चुकीचं आलं म्हणून मी पुरणपोळी सांगितलं. बरं, पण त्यांचं जे काही म्हणणं होतं की बाबा तुमच्याकडे राहतात म्हणून तुम्हाला जास्त त्यांनी हे केलं. त्यामुळे कसं काय खाते सासूबाई काय खातात ते अच्छा. मला जास्त चांगलं ठाऊक नाही. पण सासूबाईंनी तुम्हाला जास्त उत्तरं दिलेली आहेत असं त्यांना वाटतं, ते बरोबर आहे का? नाही, असं काय नसतं. फेवर केलंय तुम्हाला असं म्हणणं त्यांचं, बरोबर आहे का? तुम्ही काय मान्यच करत नाही?
बरं, तुमच्या बाजूने तुम्ही ठाम राहा आणि पैठणी जिंका. शुभेच्छा. आता एक छानसा राऊंड खेळू. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, शोधायची आहेत तुम्हाला, बक्षीस मिळवा. खेळूया शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंना शुभेच्छा. तुमचा पहिला क्लू आहे, मुलगी जान्हवीला हे अजिबात आवडत नाही. वेळ सुरू होते आत्ता. शोधा पटकन. 4 3 2 1. वेळ संपली. या. अरे नाही सापडलं. तिखट आवडत नाही तिला. नीट शोधायला पाहिजे तो. चला पुढचं शोधा. मिस्टरांना जेवणात चव वाढवणारा हा पदार्थ जास्त आवडतो. वेळ सुरू होते आत्ता. लवकर. काय आवडतं त्यांना जास्त? 3 2 वेळ संपली. या. नाही किती सोपं होतं. तुम्हाला सापडावं अशा ठिकाणी ठेवलं होतं. लसूण अगदी सोपं होतं. वरच्यावर नुसते लसूण बाजूला केलं लगेच सापडलं असतं तुम्हाला. काही हरकत नाही. तुम्हाला मिळतात आमच्या सगळ्यांच्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. बोनस हा तुमच्या हाती. सासूबाई बोनस हा तुमच्या हाती. सासूबाई 10 बोनस मार्क आहेत. दोघींपैकी एकीला देऊ शकता. तुम्ही ठरवा कुणाला द्यायचे. दोघींपैकी एकीचं नाव लिहा. ते गुप्त ठेवा.